आता आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी वैद्यकीय सेवा, सामाजिक भान आणि अल्ट्रा रनिंग याचा एकत्र गुंफन करून आदर्श निर्माण केलेला आहे. मेढा येथे यशस्वी मेडिकल प्रॅक्टिस करणारे, समाजासाठी सतत झटणारे, अनेक मॅरेथॉन मध्ये पोडियम मिळवणारे, सातारा हिल मॅरेथॉनचे मार्गदर्शक, आपल्या सातारा हिल वर्कआउट ग्रुपचे जनक, गुरु, आयर्नमॅन झालेले डॉक्टर सुधीर पवार सर, आपलं खूप खूप स्वागत. सर्वांनी टाळ्या वाजवा. थँक्यू. ही केवळ रनिंगची कथा नाही, ही आहे शिस्त, सातत्य आणि सेवाभावाची जीवन यात्रा. सर, सर्वात प्रथम मी विचारतो की तुम्ही तुमच्या मॅरेथॉनची सुरुवात कशी केली? मॅरेथॉनची सुरुवात थोडीशी ऍक्सिडेंटेड झाली. म्हणजे सुरुवातीला 2001 साली वजन माझं खूप जास्त होतं. 92-93 च्या आसपास वजन होतं. आणि त्यावेळेला नुकतेच 1-2 वर्षापूर्वी माझे मामा, माझे आजोबा अचानक डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्स गेलेले. डॉक्टर असल्यामुळे मला माहिती होतं की हे आपलं वजन असं असेल तर अनुवंशिक आहे आणि त्यामुळे 100% उद्या डायबिटीस होणार, कॉम्प्लिकेशन होणार. त्यामुळे काही ना काहीतरी वेट लॉससाठी केलं पाहिजे. मग वेट लॉस करण्यासाठी सुरुवातीला स्विमिंग चालू केलं, पण झालं उलटच. स्विमिंग करून घरी यायचं भूक लागायची जास्त. प्रसाद वगैरे माहिती, सुरुवातीपासून आम्ही स्विमिंगला एकत्र होतो आणि तजे पोहायचो आणि जाताना नाश्ता करून घरी यायचो. आणखी वजन वाढत गेलं, ते काही कमी होत नाही, म्हणून काहीतरी उपाय अजून केला पाहिजे. मग बॅडमिंटन चालू केलं. बनकर वगैरे खाली बॅडमिंटन खेळायचे. खाली कृष्णानगरला बॅडमिंटन कोर्ट होतं, तिथं बॅडमिंटन चालू केलं. बॅडमिंटन खूप मला आवडायचं, खूप म्हणजे इतकं आवडायचं की बॅडमिंटनच्या गेमची मला स्वप्न पडायची रात्री. भरपूर आवड होती, पण टेक्निक नव्हतं. म्हणजे आपण उशिरा गेम चालू केल्यामुळे टेक्निक नव्हतं. ताकद खूप होती. म्हणजे माझ्यासारखे स्मॅश लॉबीत स्मॅश मारायचो मी. ते खूप आवड असतात, तसे स्मॅश मारायचो. समोर त्याला शटल दिसायचंच नाही, इतकं पॉवरफुल असायचे. पण त्यामुळं स्ट्रेस खूप पडत गेला आणि 2011-12ची गोष्ट, मला त्यामध्ये इंजुरी झाली बॅडमिंटन खेळताना. आणि इंजुरी खूप मोठी होती की अक्षरशः मला गाडी चालवता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. स्पाईनमध्ये डिस्क बल्जिंग झालं. डिस्क बल्जिंग झाल्यानंतर मी खूप लोकांचे सल्ले घेतले. बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही आता इथून पुढे व्यायाम करू नका, काय असेल ते आपलं कॉन्झर्वेटिव्हली जेवढं शक्य तेवढं तुम्हाला स्विमिंग किंवा बाकीचं व्यायाम करा, पण कुठल्या मोठा फिजिकल एक्सरसाइज करू नका. मग त्यानंतर पॉवर योगा नावाचा योगा होता. इथं देवर्षी जरूर नाही, त्यांच्याकडे पॉवर योगा केला. 1.5 वर्ष पॉवर योगा केला, तरी फरक थोडा पडला. त्यानंतर काही स्ट्रेचिंग, काही रिलॅक्सेशनचे व्यायाम आणि हळूहळू मणक्यातली इंजुरी थोडी कमी झाली, पेन कमी झालं. पण आणखी पुढचा यक्ष प्रश्न की आता वेट गेन आणखी वाढायला लागलं. हे काहीतरी केलं पाहिजे, पळायला पाहिजे, नाहीतर उद्या 100% डायबिटीस आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहेत. घरामध्ये आई आजारी सारखी असायची आणि तिचे कॉम्प्लिकेशन बघत होतो की आज ना उद्या हे होणारच आहे. मग एक दिवस आपले संदीप काटे सरांच्या हॉस्पिटलला पेशंट बघायला गेलो. पेशंट बघितलं जातानाच मला एक फॉर्म दिसला मॅरेथॉनचा. पूर्वी फॉर्म असायचे, ते फॉर्म बघितला आणि म्हटलं रजिस्टर करूया. लेंबे सर आम्ही होतो त्यावेळेला, तर म्हणले करूया रजिस्टर. त्यांनी रजिस्टर केले. मी फॉर्म द्यायला उशीर झाला. त्या वर्षी माझं मॅरेथॉन रजिस्टर करायचं राहून गेलं. नेक्स्ट तिसऱ्या वर्षी 2015 साली मी रजिस्टर केली तर जोडीने केली आहे मी 15 साली पहिली मॅरेथॉन रजिस्टर केली. रजिस्टर केल्यानंतर मॅरेथॉनचं ट्रेनिंग वगैरे माहित नव्हतं काय करायचं. मग काहीतरी पळायचं. मग एक बॉटल घ्यायची, ती पाठीत अडकवायची अशी मागे आणि पळायचं. डायरेक्ट इथून पळत सुटायचं वरती, योगेश्वराच्या पुढे जायचं. कधी 5 किलोमीटर केलं की खूप दम लागायचा. मग चालत करत जायचं. योगेश्वरला गेल्यानंतर काही वेळेला वाटायचं अरे आता कसं मागायचं जायचं. एक वेळ तर असं झालं, अनिल पाटील सर आणि आम्ही एकत्र पळत होतो आणि मला कंटाळा आला. मी येताना गाडीवरून आलो. म्हणजे असं सुरुवातीची अवस्था होती. काय सुरुवातीला सगळ्यांचीच ही अवस्था असते.
2 तास 52 मिनिटात पहिली 7 राहील मॅरेथॉन गेली. खूप बरं वाटलं. मग त्यानंतर एक मॅरेथॉनचा धडाकाच लावला. मग बऱ्याचशा मॅरेथॉन मी, रवी जानकर, सुभाष भोसले सर आले मागं, आहेत का, ते चौघांचा ग्रुप होता आमचा आणि आम्ही दर महिन्याला एक मॅरेथॉन करायचो. म्हणजे त्याला पूर्वी आपण जे आता स्ट्रेंथ ट्रेनिंग करतोय, आपण जे आता करतोय ते स्ट्रेंथ ट्रेनिंग मला 2020 साली कळालं करायचं असते म्हणून. तोपर्यंत आम्ही रोज पडायचो. उठलं की आज कधी 5, कधी 10, कधी 15, काय नाही, सुट्टीत द्यायची आणि मॅरेथॉन दिसली की पळायचं. इथून गाडी घ्यायची, रविदासाच्या गाडीतनं, रविदासाचे लोक तिथं बिल कलेक्शन करायचे. रात्री जायचं, उशिरा रात्री 10ला 11ला पोचायचं. सकाळी उठून मॅरेथॉन करायची, परत ओपीडीला. अशा मॅरेथॉन चालू होत्या. त्यात आयर्नमॅन पण आमच्या आदिश पाटील म्हणून डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं की आयर्नमॅन असते. आम्ही हाफ आयर्नमॅन केली. सुरुवातीला अंतर ऐकलं की 2 किलोमीटर पोहायचं, 90 सायकलिंग, नंतर 21 पळायचं. अरे म्हटलं खूप जास्त आहे, आपल्याला जमणार नाही. सुरुवातीला कसं सायकलिंग वगैरे सुरू शिकलो. मग दुबईची पहिली हाफ आयर्नमॅन आम्ही 5 जणांनी केली. चांगल्या टाइममध्ये गेली, 6 तास 12 मिनिटात पहिली हाफ आयर्नमॅन झाली पाहिजे. त्यानंतर हाफ आयर्नमॅन झाल्यानंतर खूप चर्चा झाली की असं आयर्नमॅन म्हणून नाव झालं सगळीकडं. मग असं एक निगेटिव्ह पण असं कळलं की हे काय आयर्नमॅन नाही आहे, तुम्ही फुल आयर्नमॅन कराल तेव्हाच फुल तुमचं काहीतरी हे आहे. मग फुल आयर्नमॅन करायची म्हणले की आणखी डबल डिस्टन्स 4 किलोमीटर पोहायचं, 180 सायकलिंग, 42 पळायचं परत. म्हणजे खूप जास्त असं झालं. मग घरात सांगितल्यानंतर घरचा प्रकार पण विरोध. आई म्हणाली करायचंच नाही असं काय. आणि मी, आमचे डॉक्टर संतोष यादव, आम्ही दोघांनी एक दिवस गेलो, एका टपरीत बसलो. काय करायचं म्हटलं क्रेडिट कार्ड आणलेलं, म्हटलं बघू तरी रजिस्टर कसं का पोहोचत असते. आणि डोक्यात आलं एक बटन दाबलं, झालं रजिस्टर चालू. गेले पैसे 50,000 रुपये गेले. रजिस्ट्रेशन केलं, घरी येऊन सांगितलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. घरून पूर्ण विरोध करायचंच नाही. तसंच म्हटलं ट्रेनिंग चालू केलं. एकदा सकाळी उठलो लवकर, म्हटलं तुला जमणार नाही म्हणले असले काय. 2ला उठलो, 3ला सायकल घेतली आणि हायवेला लागलो इकडे कराड रोडला. आणि डायरेक्ट पहिलीच राईड 120 किलोमीटरची. खतरनाक. नंतर अशा मग राईड चालूच होत्या. मग त्यातनं आयर्नमॅनची प्रॅक्टिस चांगली केली. आयर्नमॅन 2018 साली मी पहिली फुल आयर्नमॅन केली, 14 तास 11 मिनिटात गेली. त्यामुळं होईल की नाही असं वाटत होतं, पण झाली, चांगली फिनिश झाली. त्यानंतर रनिंगकडे जास्त वळालो मी. रनिंग चालू झालं. मग कॉम्रेड्स मॅरेथॉन असते 90 किलोमीटरची असं कळलं. मग कॉम्रेड्ससाठी आम्ही गेलो. पहिली कॉम्रेड्स डाऊन रन केली. कॉम्रेड्सला मला पण खूप हे झालं, म्हणजे अल्ट्रा रन होतं. तर क्रॅम्प्स खूप आले, भरपूर क्रॅम्प झाले. म्हणजे 50 किलोमीटर नंतर जे क्रॅम्प चालू झाले ते शेवटपर्यंत फाईट करत मी अगदी स्ट्रगल करत फिनिश केलं. तसंच दुसरी पण कॉम्रेड्स झाली. त्या दुसऱ्या कॉम्रेड्सला पण खूप केअर घेतली होती. म्हणजे सॉल्ट कॅप्सूल घेतल्या, तुमचं ORS घेतलं, सगळं प्रिकॉशन्स घेऊन पण 30 किलोमीटर पासून फिनिश पर्यंत खूप क्रॅम्प आले. तो एक अनुभव होता की लॉंग डिस्टन्सला मला क्रॅम्प येतात. थोडं व्हेरिकल वेन्स असल्यामुळे क्रॅम्प जास्त येतात असं एक लक्षात आलं. आणि थंडीचा परिणाम म्हणून पण क्रॅम्प येतात. मग ते सगळे अनुभव होते की आता क्रॅम्प येऊन द्यायचे नाहीत. बॉर्डरला तर आपल्याला क्रॅम्प येऊन द्यायचे नाही. क्रॅम्प आले की 90 कसं झालं, पण हे तर हे होणार नाही हे माहिती होतं. त्यामुळं क्रॅम्प येऊन नये यासाठी रेस स्लो करू, पण क्रॅम्प येऊन द्यायचे नाही, हा सगळा प्रयत्न केलेला. त्यामुळे शेवटी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये असेल, नोव्हेंबरमध्ये मी खडकवासला गेली पहिली 100 किलोमीटर. चांगल्या म्हणजे 13 तास 11 मिनिटात फिनिश झाली. त्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर मी डोक्यात विचार आणला की 100 माईल्स करूया, आता 160 किलोमीटर बॉर्डर करूया. मागच्याच वर्षी निर्णय घेतला. मी खूप जणांचे सल्ले घेतले, खूप जणांशी बोललो. मग त्यावेळेला लोकांनी सल्ला दिला की दुपारी पडायला लागतं, रात्री पण पडायला लागतं. महत्वाचं रात्री कसं मॅनेज होईल, पण दुपार तर शक्यच नाही. आपली OPD महत्वाची आहे, OPD पुढता कामा नये. मग त्यावेळेला ते कॅन्सल केलं आणि मायलेज पण झालेलं नव्हतं जास्त. त्यामुळे त्या वर्षी ती मॅरेथॉन कॅन्सल केली. मी थोडंसं बॉर्डरचं अट्रॅक्शन मला असं होतं की
देशाप्रती एक अभिमानाची गोष्ट म्हणजे 1971 साली एक जो युद्ध झालं त्यावेळेला 120 जवानांनी ते चौकी त्यांची ती थोपवून धरलेली आणि रात्रभर त्यांनी लढून शेवटी अक्षरशः 120 मधले काहीतरी 10 का 12 फक्त शिल्लक राहिले. पण त्यांनी ह्या रेसचं एक ब्रीदवाक्य आहे, व्हेन सर्वायवल वॉज क्वेश्चन्ड दे अँसर्ड विथ व्हिक्टरी. म्हणजे तुमचा जन्ममरणाचा प्रश्न होता त्यावेळेला तुम्ही एक विजय मिळवून तुम्ही त्याला उत्तर दिलं. असे एक हे बॉर्डर रेस आहे. तर ते एक मला खूप आवडलेलं, त्यामुळे मी रजिस्टर यावर्षी रजिस्टर करायला ठरवलं आणि रेस रजिस्टर केली. खरं खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय ते टेक्निकल गुरु कोण नव्हता, म्हणजे काय करायचंय कसं करायचंय या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान देणारं कोण नव्हतं. तरीही तुम्ही हे सगळं केलेलं आहे. या स्पर्धेसाठी तयारी करताना काळ आणि शिस्तबद्ध तयारी तुम्ही कशी केली? म्हणजे ट्रेनिंगचं तुमचं सेशन आम्ही तर सकाळी 6 पासून बघत होतो, पण त्याच्या आधी तुम्ही बहुतेक कुठून प्रॅक्टिस तुमची चालू असायची, त्यावेळी तुमचं शेड्यूल काय होतं या ट्रेनिंग? जेव्हा ट्रेनिंग सुरू केलं तेव्हा मी खूप जणांशी बोललो, तर मला एकच सल्ला दिला लोकांनी की तू एकतर ही मॅरेथॉन कर किंवा कोचिंग कर किंवा ओपीडी कर, तीनपैकी एक. आणि तुम्ही तिन्ही केलं. तिन्ही जमणार नाही. आणि खूप जणांनी सल्ला दिला की तुम्ही वर्कआउटला सुट्टी देऊन टाका 8 दिवस किंवा कोणाला तरी देऊन टाका आणि तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करा. पण हे वर्कआउट तर सोडता येत नाही, वर्कआउट तर आपलं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर ट्रेनिंग पण झालं पाहिजे. शेड्यूल ठरवून घेतलं की शुक्रवार शनिवार रविवार जे काय होतील ते आपले रन पूर्ण करायचे. बाकी इतर रन जे आहेत ते मग इतर दिवशी करायचे. काही 10 किलोमीटर होईल 5 किलोमीटर होईल असं प्लॅनिंग करायचं. मग त्यामध्ये पण असं व्हायचं की दुपारचं रन जमणारच नाही. मग कधी कधी सकाळचे रन व्हायचे ते सकाळी उशिरा संपवायचे, 9ला 9:30ला संपवायचे. त्यातून पण व्हायचं कसं सकाळी रन लवकर चालू करायचं. काही काही वेळेला मी रन 3ला उठून 4ला चालू करायचो, 4 ते 6 पर्यंत करायचं, 6ला वर्कआउट लायचं, 6 ते 7:30 वर्कआउट घ्यायचा, 7:45ला हे करायचं, परत तिथून पुढे परत रन चालू करायचा, परत तिथून एक 9 पर्यंत 9 सव्वा 9 पर्यंत रन करायचा. तिथून घरी यायचं, घरी आले की पेशंट बसलेले असायचे, ते पेशंट बघायचे, घरी कसं कसं खायचं आवरायचं आणि ओपीडी निघायचं. मग ते काय ते सगळं हे ठीक होतं. ऍक्च्युली हे सगळं रिकमेंडेड नाहीये, थोडं तुम्हाला रिलॅक्सेशन पाहिजे. पण आपल्याला पर्याय पण नव्हता, आपल्याला करणं ओपीडी करणं गरजेचं होतं, शिवाय आपलं वर्कआउट सांभाळणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट आपलं रेसचं प्रॅक्टिस पण झालं पाहिजे, मायलेज पण कव्हर झालं पाहिजे. मग त्यामुळं हे सगळं व्हायचं. काही काही वेळेला तर असं व्हायचं सकाळचं शेड्यूल करायचं, दिवसभर ओपीडी करायची, संध्याकाळी 9ला यायचं, कधी कधी पेशंट 1-2 पेशंट बघायचे आणि परत रात्री पण रन करायचं. परत रात्री रन संपायला कधी 12 वाजायचे, कधी 1 वाजायचे, परत सकाळी उठून वर्कआउट लिहायचं. हे सगळं चालूच होतं. म्हणजे थोडंसं हे हेक्टिक व्हायचं, पण एक जिद्द होती, करून दाखवायचं, करायचंच आहे आपल्याला हे काय काय झालं तरी. त्यामुळे तिन्हीची सांगड घालणं गरजेचं होतं. घरचा सपोर्ट चांगला होता, घराला सपोर्ट दिली पण किती वेळा चिडली तरी सपोर्ट करायची. आणि जसं सांगितलं सकाळी उठवायला लागायचं. अजून पण तिनं गजर किती वाजू द्या मोठा, पण तिनं उठवल्याशिवाय मी उठत नाही. आता म्हणजे मुद्दाम पण उठत नाहीये. डॉक्टर म्हणून वेळ, झोप, आहार याचं सगळं नियोजन कसं केलं? म्हणजे आता तुम्ही रात्री 1ला झोपणार, परत 6ला उठणार. म्हणजे आपण जनरली म्हणतो की बाबा एक 8 तासाची झोप किंवा 6 तास मिनिमम आणि 8 तास मॅक्झिमम झोप आपल्याला पाहिजे. ते शेड्यूल कसं ऍडजस्ट व्हायचं, ते झोपेचं म्हणा किंवा जे डाएट आहे, आहार आहे किंवा सगळी वेळ, म्हणजे ही तशी कसरतच होती. म्हणजे मेढा, सातारा, वर्कआउट हे कसं मॅनेज केलं सगळं? डाएटचं म्हटलं तर सुरुवातीला आम्ही भागवत यांचा डाएट मी फॉलो करत होतो पहिल्यापासून. नंतर ह्या रेसला यशनं पण खूप चांगलं सहकार्य केलं, खूप चांगला डाएट प्लॅन दिला. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं हाय प्रोटीन डाएट चांगल्यापैकी दिला आणि तो सारखा फॉलो घ्यायचा. सर खाताय का? दुपारी फोन यायचा, सर खाल्लं का पनीर, खाल्लं की चिकन? अरे खाल्लं म्हणायचं काय. म्हणजे फॉलोअप चांगला होता, डाएट प्लॅनिंग चांगलं व्हायचं. आणि तिनं येताना नियमन बऱ्यापैकी काय काय करून दिलेलं असायचं. दुपारचं मला ऍक्च्युली जात नव्हतं, म्हणजे दुपारचं खूप दिवस झाले मी जेवतच नाही, बरेच वर्ष झाले. मला
जेवण दुपारी कोविडच्या काळामध्ये काय व्हायचं की सकाळी आम्ही लवकर यायचो वर्कआउट ओपीडीला, सकाळी 9ला यायचं आणि त्यानंतर जे किट घालायचं ते रात्री संध्याकाळी 9लाच काढायचं. मग तोपर्यंत काहीच खायचं नाही. ती पोटाला सवय लागून गेलेली. मग ती इतकी सवय लागली की मला सकाळी 9 ते रात्री 9 भूकच लागत नाही अजून. मग त्यामुळे ती सवय लागली, पण ते सवय मोडली थोडीशी. जेव्हा काय काय करून द्यायची ते मुद्दामून खायचो. संध्याकाळी ती प्रोटीन ओपीडी पण घेऊन यायचो, ओपीडीत पण संध्याकाळी प्रोटीन खायचं आणि बऱ्यापैकी डाएट पाळण्याचा प्रयत्न करायचो. ओपीडी सकाळी वर्कआउट करून घरी गेलो की अंडी, व्हाईट एग वगैरे, एग व्हाईट वगैरे असायचं. त्यानंतर स्प्राउट्स, आणखी हे सगळं हे खाल्ल्यानंतर मग भाकरी जायची नाही. बरेच वर्ष मी सकाळचं जेवलेलोच नाही, म्हणजे सकाळी भाकरी, भात, चपाती कधी खाल्लेलीच नाही अजून कित्येक वर्षात. म्हणजे हे सगळं कसं व्हायचं की प्रोटीनचा डाएट खाल्ल्यानंतर आणि प्रोटीन पावडर खाल्ल्यानंतर जेवण जायचंच नाही. मग ते सगळे काहीच खाल्लं जायचं नाही. मग यश म्हणायचा, सर वजन कमी झाले, वजन वाढवा, वजन वाढवा. मग ते वजन वाढण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग कार्ब चालू केले जास्त दिवस, थोडंसं वेट गेन शेवटी वाढ झालं बऱ्यापैकी. झोपेचं म्हणाल तर झोप खूप माझी कमी आहे. म्हणजे शॉर्ट झोपेमध्ये माझी रिकव्हरी चांगली होते. म्हणजे आत्ता म्हटलं तर झोप लागेल माझी. झोप आणि झोप गाढ आहे माझी. मी गार्बिनला चेक केलं तर 4 ते 5 तास झोप व्हायची, पण गुड स्लीप असा मला रिपोर्ट यायचा. त्यामुळं झोपेमध्ये रिकव्हरी चांगली व्हायची आणि डीप स्लीप असल्यामुळं फास्ट रिकव्हरी आणि सकाळी उठल्यानंतर मी फ्रेश असायचो. आणि उठल्यानंतरचा डाएट थोडासा चुकीचा होता. मला उठल्यानंतर चहा लागतो. बऱ्याच जणांना माहिती झालं की आता मला टोस्ट लागतात. पीनट बटर आणि टोस्ट कुठल्या उठल्या मला नसेल तर माझी चिडचिड होते. मग उठल्यानंतर पीनट बटर टोस्ट घ्यायचं, टोस्ट लावून चहा पाहिजे तो, आणि चहा पाहिजे तो स्टीविया, म्हणजे शुगर फ्रीचा चहा लागतो मला तो कंपल्सरी. कित्येक वर्ष मी शुगर फ्रीचा चहा डायबिटीसला घाबरून घेतो. आम्ही वगैरे म्हणायचे, अवसर एवढा वर्कआउट करताय, कुठनं डायबिटीस तुम्हाला होणार आहे. पण ती भीती बसलेली आणि आवड लागलेली स्टीवियाची. त्यामुळं स्टीविया युक्तचा चहा वगैरे म्हणजे स्वीट अवॉइड करायचं शक्यतो. त्यामुळे डाएट चांगला शेवटी तर डाएट चांगलं हे केलं. आणि ओपीडीत पण पनीर वगैरे खायचो. संध्याकाळी आल्यानंतर बऱ्यापैकी प्रोटीन घ्यायचो. लेंबे सरांना, सगुंडे सरांना माहिती आहे की आम्ही कुठं डॉक्टर म्हटलं की पार्ट्या जास्त बरं का. पार्ट्या, ओपीडी, पार्ट्या म्हणजे लेट नाईट बाहेरचं जेवण. आमच्या आठवड्यातनं शेवटी कमी केलं मी, पण लेट नाईट खूप जास्त जेवण बाहेर व्हायचं. ते मला म्हणायचे, अहो सर डाएट पडत नाही. नाही आपल्याला खायला लागतो, सकाळपासून खाल्लेलं नाही. त्यामुळं बऱ्यापैकी खाल्लं जायचं. आता आपण थोडंसं रेसकडे येऊया. 45 सेंटीग्रेड तापमानमध्ये धावताना तुमची म्हणजे शरीराची अवस्था काय होती? एक असं होतं की सगळ्यात जास्त टेम्परेचर आणि संध्याकाळी सगळ्यात जास्त थंडी. त्यावेळी तुम्हाला शरीरानं साथ कशी दिली? म्हणजे नक्की त्यावेळी काय होत होतं? शरीर रिॲक्शन काय होते त्या शरीराच्या? महत्वाचं, हेल रेस ही खरोखर नावाप्रमाणे नरक यातना देणारी रेस आहे. म्हणजे तुम्हाला रेस कशी पूर्ण करू नये असं बघितलं जातं. पण मी जेव्हा लोकांना, बऱ्याच मित्रांना विचारलं की रेस कशी असते, काय असते, तर त्यांनी खूप निगेटिव्ह सांगितलेलं होतं की तुम्हाला रेसमध्ये खूप लोकांना 100 नंतर एकटं पडायला लागतं. एकटं पडायल्यामुळे खूप लोकांना हॉल्युसिनेशन होतात. काय मागच्या वर्षी तर असं झालं की एका लेडीला वेट लागले शेवटी. काही लोक चुकतात कारण एक तर झोप नसते. तुम्हाला झोप नसल्यावर मेंदू परिणाम होतो त्याचा आणि खूप आवाज व्हायला लागतात. जिकडं दिसतं तिकडे वाळवंटच असतं. तर त्यामुळं तुम्हाला म्हणजे एक सांगायचं गोष्ट काय की हेल रेस सारखी नावाप्रमाणे हेल रेस आहे. दुपारी 12 वाजता रेस चालू झाली. मला माहित नव्हतं काय होणार आहे नेमकं, कारण मी एकही रन दुपारी केलेला नव्हता. कारण शक्यच नव्हतं आपल्याला. काय होईल ते होईल म्हणलं, डायरेक्ट त्या रेसलाच करायचं. पण 12 वाजता रेस चालू झाली. बऱ्यापैकी डोक्यात ती नवीन एक टोपी आणली होती कसली. ती टोपी साईडने इकडं घातलेलं, इकडं घातलेलं, असं डोळ्यात गॉगल घातलेलं मला पळता येत नाही. पण यशने रिकमेंड केलेलं चांगलं गॉगल, जो जास्त शेक व्हायचा नाही, तो गॉगल घातला आणि चालू केली रेस. रेसच्या ह्या ट्रेनिंग मध्ये एक पार्ट महत्वाचा सांगायचा राहिला. 7
6 नोव्हेंबरची गोष्ट असेल. एका ठिकाणी मी व्हिजिटला गेल्यानंतर अचानक पाय ट्विस्ट झाल्यानंतर तो अचानक पडता पडता वाचलो मी, पण पाय जोरात आपटला गेला आणि माझ्या हिलला खूप पेन झालं होतं, सिव्हिअर पेन झालं. रात्री 8-9ची गोष्ट असेल. मी पोळ सरांना फोन केला, म्हणलं असं असं पेन खूप वाढले म्हणलं पायाला, काय करता येईल. सर म्हणले ये बघू. सरांनी रात्री 9 वाजता बघितलं, म्हणले पटकन MRI करून घे. रात्री 10-10:30-11 वाजता MRI केला. 11 वाजता MRI रिपोर्ट आला. तर मी रिपोर्ट दाखवायला सरांना गेलो. सर म्हणले अरे फ्रॅक्चर आहे पायाला. हिल बोनला हेअरलाईन फ्रॅक्चर होतं, मॅरो एडिमा होता, म्हणजे फेशियालिटीस वेगळा आणि त्यातून ते बारीकचं हेअरलाईन क्रॅक केलं होतं, पण गेलं होतं. सर म्हणले तू 160 पाळणार आहेस? हो म्हणलं तर पळायचं तर आहे. तर म्हणलं काय करता येईल? तर म्हणले तू जा म्हणले, फक्त एकच होईल म्हणले की तुला रेस्ट सोडायला लागेल मध्ये पेनमुळे. मग ठीक आहे म्हणलं, काय होईल तसं करायचं म्हणलं. शेवटी तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या, गेले 2-3 महिन्यात मी 1 महिन्याभरात तर मी तुम्हाला जम्प करायला लावतो, पण मी जम्प कधी करत नाही. स्पॉट जम्प म्हणलं मी थांबतो, कारण मला पेन वाढतं पायाला. मग शेवटच्या महिन्यात मी मायलेज माझं कमी केलं. तसेच पेनमध्ये काही छोटे रन करायचो. मग कुठल्या बुटाने पेन कमी येतं बघायचं. मग सर म्हणायचे, खूप वेळा पुढं सर म्हणायचे की पळू नकोस, ते परत पेन जास्त होईल रेसच्या वेळेला. रेसच्या आदल्या दिवशी पण आठवते मला की राजकर सर बिलार सर मला म्हणले थोडं शांत दिसतंय सर, काय झालं? काय नाही म्हणलं, तर पेन वाढले काय करायचं, उद्या काय होईल माहित नाही, पण करायचं म्हणलं चला. मग रेसच्या अगोदर पेन किलर खाल्ली, जी रिकमेंडेड नाहीये ती पेन किलर मी आधीच खाल्ली आणि बरोबर 2-3 पेन किलर ठेवलेले आहे. पण त्या पेन किलरला ते दाद देत नव्हतं. पेन पहिले 20 किलोमीटर चांगले गेले रेसमध्ये. सुरुवातीला ऊन होतं, पण आम्ही सगळे एकत्र होतो त्यामुळे मस्तपैकी चाललं होतं. 20-30 किलोमीटर नंतर काही वाटलं नाही, पण 30 नंतर पेन व्हायला लागलं. मग म्हणलं बहुतेक या बुटामुळेच होते. मग तो बूट म्हणलं 60 किलोमीटरला मी बूट ठेवला होता. मी 20-30-40 किलोमीटर चांगले गेले, पेस पण चांगला होता. थोडासा बूट एक घसायला लागला साईडला, म्हटलं आपण बूट चेंज करूया. डिहायड्रेशन होऊ नये असं मी खूप काळजी घेतली, सॉल्ट कॅप्सूल घेतल्या. जिथे जिथे गेलो त्या ठिकाणी, ज्या स्पॉटला गेलो त्या ठिकाणी अंगावर पूर्ण पाणी ओतून घेणं, डोक्यावर पाणी ओतून घ्यायचं, अंगावर पाणी ओतून घ्यायचं, शरीराचं तापमान कमी करायचं, म्हणजे आपल्याला जास्त हीट लागत नाही किंवा क्रॅम्प वगैरे शक्यतो येत नाही. जिथं जाईल तिथं मोसंबी, सॉल्ट हे घ्यायचं. ते घेतल्यामुळे पण क्रॅम्प यायचे नाहीत. मेजरनी सांगितलं होतं क्रॅम्प असॉल्ट, ते एक भारी सांगितलेलं. मग ते क्रॅम्प असॉल्ट मागवून घेतलेलं. ते क्रॅम्प असॉल्ट पण बॅगमध्ये होतं, त्यामुळे ते घेतलं तरी बरं वाटायचं. आणि जेल यशने प्लॅनिंग केलेलं की किती किलोमीटरला काय घ्यायचं, किती किलोमीटरला काय घ्यायचं. आपलं कसं होतं की डॉक्टरनं स्वतः कधी ट्रीटमेंट घ्यायची नसते, दुसऱ्याला विचारून घ्यायची. त्यामुळे मी विचारायचो बऱ्यापैकी यशला, बाबा हे काय करू काय नाही. सो बऱ्यापैकी प्लॅनिंग द्यायचा, असं करत असं करत असं. घरचा डॉक्टर थोडक्यात चालत नाही, घरच्या डॉक्टरचा गुण येत नाही. तुमचं म्हणजे रनिंग किती किलोमीटर असं किती तास झालं कॉन्स्टंट? असं 25 किलोमीटर तुम्ही धावला, 25 तास. खरंच हे खूप टफ आहे. खूप वेळा विचारलं जातं की 25 तास पळाला का तुम्ही कंटिन्युअस. 25 तास म्हणजे 25 तासामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्या 24 तासामध्ये आपण काय काय करतो. आपण आंघोळ करतो, प्रातःविधी करतो, आपण नाश्ता करतो, जेवण करतो, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, झोप घेतो. पण ह्या 24 तासात काहीच करायचं नाही आम्हाला, फक्त आणि फक्त पळायचं. आणि शेवटी आम्हाला 28 तासाच्या रेस कशीही पूर्ण करायची. पहिले 50 किलोमीटर आमचे 8 तासात झाले पाहिजेत. नंतर पुढचे आमचे 100 किलोमीटर 16 तासाच्यात झाले पाहिजेत. आणि 16 तासानंतर पुढचं 160 हे आमचं 28 तासाच्या आत झालं पाहिजे. पहिले माझं 60 किलोमीटर चांगलं गेलं, पण मी लोकांचे अनुभव ऐकले होते मागच्या वर्षीचे की लोकांना एकटं पळाल्यामुळं खूप त्रास झालाय, रेस खूप पुढे अवघड आहे. मग त्यामुळे मी एकच केलं की 60 किलोमीटरला मी माझं चेक केलं तुम्ही, तर जवळजवळ माझे 51 मिनिटं गेलेत. ते मी का घालवले, तर मला माहित होतं की ही रेस कोणतरी बरोबर असल्याशिवाय होणार नाहीये. मग 60 किलोमीटर माझे काही मित्र होते थांबलेले, मग त्यांच्यासाठी मी थांबलो. आणि तिथून पुढं 60 नंतर बूट चेंज केला आणि पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर दुवांतर सिंग नावाचा एक
मुलगा होता, तो भेटला मला, त्याच्याशी गप्पा मारल्या. खैर ऍक्च्युली अल्ट्रारनला खूप गप्पा मारायला लागतात, भरपूर गप्पा मारल्याशिवाय काहीच होत नाही. मग गप्पा, तुझ्या घरचं काय, माझ्या घरचं काय, मी सांगत बसलो माझी हिस्ट्री, मग तुझ्या घरचं, तुझ्या मुलं किती, तुला. तो मुलगा पण असं भेटला की यश सारखं, लग्न झालं नव्हतं. मग मला वाटलं यश बरोबर आहे, मस्त पैकी गप्पा मारत मारत आम्ही पुढे चाललो. आणि पुढे जाताना मग नंतर सांगलीचे मित्र भेटले, पुण्यातले मित्र भेटले, मग आम्ही एकत्रच चाललो. मग काय गप्पा मस्त पैकी इकडच्या तिकडच्या जोक बीक छान चाललं होतं. साधारण थंडी सुरुवातीला आम्हाला सांगितलं की तुम्ही थंडीचं काहीतरी घाला, थंडी खूप आहे रात्रीची. आम्ही 60 किलोमीटरला आम्ही जॅकेट घातलं, परत परत भरपूर काय काय घातलं, मला वाटतं 4 लेअर मध्ये अंगावर घातलेलं काय. आणि तेवढं घातल्यानंतर असं झालं की नंतर 10-11 वाजता उघडायला लागलं भरपूर. अरे म्हटलं हे कशाला घातलं एवढं सगळं आपण. आणि 11 वाजता उघडलं आणि साधारण 11:30-12 झाले. तिथून पुढे थंडी चालू झाली चांगली. थंडी म्हणजे एवढी थंडी की हात गार पडले, नाक गार पडलं, सगळं पूर्ण बॉडी गारच. आणि त्यात माझा एक ग्लोव्ह होता तोही पडला. मग पुढे तसंच पळत पळत गेलो आणि 60 ते मला आठवते 70-80-90 किलोमीटर पर्यंत आम्ही धुवांतर सिंग आम्ही एकत्र होतो. 80 पासून 100 किलोमीटर पर्यंत पासून सांगलीचे मित्र एकत्र होतो आम्ही. 99 किलोमीटरला सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही एकत्र भेटलो. मस्त आनंद झाला, मलाही बरं वाटलं. अरे वा म्हटलं हे चांगल्या टाइम मध्ये आले ते. मग तिथं 100 किलोमीटरला आम्हाला त्यांनी मॅगी ठेवली होती खायला. काय झालं काय कळलं नाही, मग भूक लागली भरपूर. मी मला वाटतं 3-4 प्लेट मॅगी खाल्ली. भूकच लागली, काय पोटात काहीच नव्हतं. कारण आणि गोड खाऊन पण काय व्हायचं की गोड तोंडाला नको वाटायचं. मग त्यामुळं तिखट बरं वाटलं खायला, भरपूर खाल्ली. मग मला वाटतं मेजरनीच हलवा आणून दिला, हलवाही खाल्ला, ते संपलं. फोटो मस्तपैकी काढले आम्ही आणि म्हटलं तर पुढचा 60ला पण जाऊया. मग त्यांनी आम्हाला बेस्ट ऑफ लक दिलं, फोटो मस्तपैकी काढले, निघालो आम्ही. फक्त एक सांगायचं म्हणजे या रेसमध्ये युटर्न कुठेच नाही, फक्त 100 किलोमीटरला 300 मीटरचा युटर्न आहे. 300 मीटर फक्त पुढे जायचं, मागे यायचं आणि तुम्ही जायचं. 100 पर्यंत बऱ्यापैकी हायवे सारखा रोड आहे, मेन रोड आहे सगळा. आणि त्यानंतर जे चालू होती तुमची परीक्षा, आम्हाला 100 नंतर 60ला जाताना एक छोटंसं मेन रोड पासून आपण शेताकडे कसं जातो तसं शेतातल्या रोडला असं जातो. तर त्या रोडला जाण्यासारखा रोड होता. रामगडच्या रोडला मी गेलो. तर जाताना तिथं व्हॉलेंटियर बसलेले. आपल्या रेसला नेहमी व्हॉलेंटियर कसे समोर बसलेले असतात, कमान या साईडला जावा, या साईडला जावा असं सांगतात. तिथे जे व्हॉलेंटियर बसलेले ते बसले नव्हते, लपून बसलेले, म्हणजे शेकत बसले होते. आणि मी जाऊन त्यांना विचारलं, अरे तुम्ही व्हॉलेंटियर आहे का? हा व्हॉलेंटियर आहे. 100 माइल्स ना, इधर जाऊ. आम्ही ठीक आहे म्हणलं. आम्ही गेलो पुढं. मला वाटतं 3-4 किलोमीटर गेल्यानंतर असं वाटलं की आपण कुठं आलोय, बहुतेक 100% रस्ता चुकलोय. मग थांबलो आम्ही, मागचे लोक येऊन गेले. मग सगळेजण तेच म्हणायला लागले, अरे रस्ता चुकलोय 100% आपण. मग कारण रोड असा होता की छोटासा डांबर रस्ता, सुनसान म्हणजे अक्षरशः सुनसान, म्हणजे लाईट तर सोडाच, पण माणूस नाही, कुत्रं पण नाही रोडला. आणि साईडला इकडे बघितलं वाळवंट, इकडे बघितलं वाळवंट, भीती वाटायची अशी बघितल्यानंतर. डोक्याची लाईट मारली या साईडला की असं भीतीजन वाटायचं की काय येईल काय नाही सांगू शकत नाही. मग पुढे गेलो आम्ही, पुढे गेलो, थांबलो. सगळे येऊन दिले, 1-2-3 लेडीज पण मागून आले. 100 ते 110-120 किलोमीटर अतिशय डेंजर रोड आहे. डेंजर म्हणजे इन द सेन्स तिथं त्यांची शेती असेल किंवा काय असं माहित नाही, पण झाडी वाढलेली भरपूर. त्या झाडीमध्ये लोकांनी आपल्याकडे कसे शेतामध्ये भावले लावलेले असतात तसे भावले लावलेले होते, बुजगावणी होती. आणि ती बुजगावणीमध्ये अंधारामध्ये हलायची, अशी हल्ली भूतासारखीच वाटणार, भूतासारखी वाटायची. मग तरी आम्ही महत्वाचं आम्ही एकत्र होतो, पुढे मागे का होईना एकत्र होतो. तिथे आम्हाला अविनाश पवार भेटले, कोच. ते भेटले, आम्ही सपोर्ट करत चाललेलो. सर म्हटले चला एकत्र जाऊया. मग त्या स्ट्रॅटर्जी आमची असायची, कारण 100 नंतर गारमेंटला पण आकडे पहिल्यांदा पडायला लागले. 100, 101, 102, 103 बरं वाटायचं. म्हणजे 1-1 किलोमीटर गेला की तर थोडी काळजी काय होती की गारमेंटची चार्जिंग उतरत आली, 14-15 तास झालेले. गारमेंटला एवढे चार्जिंग टिकत नाही माहित होतं. मग रे
चार्जिंगची वायर आणलेली, पॉवर बँक पण होती. हे सगळं साहित्य मागे होतं बॅगेमध्ये. म्हणजे त्यात तुमचे कपडे, तुमच्या गोळ्या खायच्या, तुमचं गार्मिन चार्जिंग वायर, 2-2.5-3 लिटरची पाण्याची पिशवी, त्यानंतर 2 बॉटल इकडं त्यातच जेल होते. परत ते काहीतरी हनी शिलाची त्या स्ट्रीप होत्या, त्या पण ठेवल्या होत्या. परत क्रॅम्पासोट होतं. असं बरंच काही साहित्य त्यात होतं. त्यामुळे ते सगळं जड झालं होतं. मला तर जड घेऊन पडायची सवय नव्हती. पण आता काय पर्याय नव्हता. 1-1 किलोमीटर कसं तरी काढायचे होते. आणि या रेसला कसं होतं की तुम्हाला महत्वाचं एक असतं की तुम्हाला बाहेरून सपोर्ट काही घ्यायचा नाहीये. दर 10 किलोमीटरला सपोर्ट असायचा. मग 100 नंतर 110ला त्याचा रूट सपोर्ट होता. मग तिथे गेल्यानंतर कसं की आपल्या स्टेशनला असे व्हॉलंटियर हातात घेऊन पाणी उभं असतात. तिथं तसं काही नसतंय. तिथं तुमचं तुम्हीच घ्यायचं सगळं. तिथे गेल्यानंतर बॅग काढायची, ते बॅगेचं वरचं स्ट्रीप काढायची, त्या बॅगेत पाणी भरायचं. परत ती बॅग लावताना पण बऱ्याच अडचणी यायच्या. त्यामुळं ती बॅग अडकवायची पाठीला, 2 बॉटल भरायच्या. 2 बॉटल भरल्या की नंतर आपण खायला चालू करायचं. ते खात हातात काहीतरी घ्यायचं, बॉटल घ्यायची आणि पुढं चालायचं. सांगण्याचा अर्थ काय, प्रत्येक स्टेशनला साधारण 3-4-5 मिनिटं तर आमचे जायचेच. तिघांचे असतील, चौघांचे असतील, आमचे प्रत्येक स्टेशनला 5-5 मिनिटं जायचे. म्हणजे खूप जण म्हणतात की आता तुमचं उशीर का लागायचं मला एवढा वेळ. म्हणजे तुम्ही मला एक प्रश्न परत जर विचारला की तुम्ही 14 तासामध्ये 100 केली आणि त्यानंतर 11 तास का लागले पुढच्या 60 किलोमीटरला. पण पुढच्या 11 तास म्हणजे कमीच लागले उलटे. 1-1 किलोमीटर निघत नाही. पुढचा 1-1 किलोमीटर अक्षरशः 110 नंतर 120 किलोमीटर झाल्यानंतर एक रनर आम्हाला भेटला. तो रनर होता, मला वाटते तो मिलिटरीतला होता. आणि तो थांबलेला तिथं स्टेशनला आणि तो असा रडत होता की मला आय कांट फिनिश. आम्ही त्याला खूप धीर दिला. अरे होईल म्हटलं, वॉक रन करत जर गेलं तरी अजून खूप वेळ शिल्लक आहे, तुझं होऊ शकतंय. पण ही म्हणत नाही, माइंड गेम आहे. तुमचं माइंड स्ट्रॉंग असेल तरच ही रेस होऊ शकते. तो संपला होता, म्हणजे तो शरीराने जिवंत होता पण माइंडनं पूर्ण संपलेला. त्याने ठरवलेलं की होणारच नाहीये. तेव्हा त्यानं ते गिव्ह केली रेस. त्यानं तो सोडून निघून चालला होता. खूप जणांना क्रॅम्प मध्ये येत होते. एक जण तर आम्हाला 125-126ला भेटला. क्रॅम्प येऊन पडलेला तो, असा पूर्ण ट्वीट झालेला बॉडी आणि त्याला चालताही येत नव्हतं. ही अवस्था बघितली. आम्ही एकच ठरवलं, म्हटलं रेसला किती उशीर होऊ दे, फक्त फिनिश करायची आपल्याला रेस, हे महत्वाचं. क्रॅम्प झालं हे तुम्हाला एक सांगण्याची गोष्ट, 450 लोकांनी रजिस्टर केलेली आहे 160ला 161ला. तर त्यातले 240 का 250 लोकांनी फिनिश केली फक्त. त्यातले 20-25 लोक आले नसतील रेसला, पण बाकी लोकांचं DNF झालं. कुणाचं 50ला झालं, कुणाचं 60ला झालं. मागच्या वर्षीचा जो विनर होता ह्या बॉर्डर 161 किलोमीटरचा, तर त्यातलाही 170-80 किलोमीटरला मोठा क्रॅम्प आला, त्यांनी सोडली रेस. आणि काही माझे मित्र होते, कोच लेवलचे मित्र होते, त्यांनी रेस सोडली. असं आहे की काय करत होतं, रेस सोडतात सोडली. आणि ह्या रेसमध्ये कसं की बऱ्याच जणांना फोन चालू होता. आमचे 110 झालं की यशला फोन, घरी फोन. मग सर झालं बरं का 110. मग आपल्याला बरं वाटत, सर भाई थोडं राहिले, 50 राहिले फक्त. अरे पण 50 म्हणलं, 50 मध्ये 10 मिनिटं करत. कारण पाय काय उचलत नाहीयेत. कारण खरोखर 1-1 किलोमीटर उरताना असं दिव्य वाटायचं. मग 120 झाले. 120 नंतर थंडी खूप वाढलेली त्यावेळेला. सकाळचे मला वाटते 5-6 वाजले असतील, उजेडायला लागली थोडंसं. त्यावेळेला 130 किलोमीटरला स्टेशन होतं. तर माझी मध्येच गार्मिनची चार्जिंगची वायर पडली. ती बिलाकारांची घेतली होती, ती पडली. कारण चार्जिंगची वायर हा मोठा विषय आहे, थोडा कोणाला माहित नसेल ना, तर 3,500-4 हजारला वायर आहे ती पडली. तर आम्ही म्हणाला की जाऊ द्या म्हणलं सर आता काय. मग पुढे गेलो तसंच. आणि 130 किलोमीटरला मला स्टेशन होतं. तिथं अंडी, तिथं परत हे होतं ऑमलेट, पीनट बटर सगळं होतं खायला. पण तोंडाची चव गेलेली असते, खाऊ वाटत नाही. पण तसंच आम्ही चाललो होतो. थोडा रात्रीचा अनुभव सांगतो की इतकं थरारक होतं सगळं. म्हणजे रात्रीचं किर्र अंधार,
साईडनं सगळं सुनसान वळवंट, पूर्ण थंडी, आणि फक्त दोघं तिघं चाललोय मी. म्हणजे इतकं काय काय वेळेला असे शहारे यायचे अंगावर की अरे साईडनं प्राणी बी नाही आला तर काय होईल, म्हणजे ती भीती वाटायची. बाकी सगळं राहू दे पण आपण पोहोचलो तर पाहिजे तिथपर्यंत. मग तसं चाललो होतं पुढं पुढं. नंतर एक कळालं की एक जण चुकलाय, तो कुठेतरी लांब भटकलाय, आणि त्याने एकाने कुठली स्टोरी सांगितली मला. तो भटकलाय, लांब गेलाय, आणि 4 किलोमीटर पूर्ण रेस तो भटकलाच. त्याला पुढे प्राण्यांचे आवाज आले. त्यानंतर त्यांनी ऑर्गनायझरला फोन वगैरे केले, पण ऑर्गनायझरने फोन उचलला नाही. काहीतरी परत फोन लागला, त्याला घेऊन मेन रोडला आले.